श्रवण आणि मनन हे जर नाही जमलं तर किमान पार्थिव लिंग स्थापून शिवाची सुद्धा पूजा करता येते, जसं की आज मंगळागौरीला आमच्या भगिनी करतात. पार्थिव शिवपूजन अत्यंत सोपा प्रकार. काय लागतं बरं पार्थिव शिव प्रकाराला? काहीच लागत नाही. गाळलेली माती किंवा गाळलेली वाळू त्याचं शिवपूजन. बरं त्याला अजून काय लागतं? पत्र्या, ज्याला आम्ही पत्र्या म्हणतो. पत्र्या म्हणजे काय हो? पानं. काही लिंबाचे पानं, काही वडाचे पानं, काही पिंपळाचे पानं, काही चाफ्याचे पानं. वृक्षाने स्वग्रे फुले फुलवली तटपदी डोळव्या, अशी काही फुलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय लागतं? मंत्र लागतात का? नाही. लागतो तो पुन्हा भाव. पुन्हा अनुनय आव असावा तो भाव. तेने पाहे देव निश्चयसी. आला की नाही पुन्हा पूर्णवाद. शिवपुराणामध्ये आला की नाही पूर्णवाद. मग कोणतं शिवपुराण सांगायचं? पूर्णवादी शिवपुराण. ही भाव निर्मिती जोपर्यंत होत नाही, जशी आमची माता भगिनी स्वयंपाक करताना जोपर्यंत जीव होतच नाही तोपर्यंत भाजीत चवच येत नाही. बघा, एखाद दिवशी आईच्या मागे गडबड होऊ द्या काहीतरी, बेन की त्या दिवशी भाजी उठतो. का गाई आज कशी केली? इतर दिवशी का नाही जमत तुला? मग आई काय सांगते बाळाला? नाही बाळा, आज मी जीव ओतला बरं त्याच्यामध्ये. असा जीव आपल्याला आपल्या उपासनेत सुद्धा ओतता आला पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या उपासनेत जीव ओतत नाही तोपर्यंत त्याचं शिवाचा डबरा जातो. तिथं सुद्धा शिव आहे. 1008 या नामावलींनी बापूसाहेबांनी रामचंद्र महाराजांची स्तुती केली. वयाच्या 60व्या वर्षी जिथे बाहेर समाजात आज आपण बघतोय 60 बुद्धिनाथी होते. काल काय खाल्लं, नवे सकाळी काय खाल्लं तेच आठवत नाही. आमचे एक नातेवाईक होते, मोठ्या मजेशीर होते. वयाच्या 58व्या वर्षी ते नातवाला विचारायचे, कोणाचा रे बाळ तू? अहो आजोबा असं का? असं का? असं का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्याच्यासोबत थोडं खेळायचं. बरं घरी जेवण झाले, थोडं फिरायला गेलं. अरे जेवायला देत नाही रे मला, याला समजून सांगा कोणीतरी. 60मध्ये आणि त्या 60मध्ये आज 17,661 वयांचा शुभराम दिन.